तर तिकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला। यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं आणि त्यामुळे छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झालेले आहेत। ते उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवतात। पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामध्ये लहान खेळणं वाटतो का हे सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं। ते म्हणाले की निवडणूक लढायची असा परखड सवाल विचारत भुजबळांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले। 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लांब खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहेत ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं। राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईंना पाठवायचं, मी म्हटलं पण ठीक आहे, आता मी काय बोलत नाही। दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले। आणि म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या, मी 40 वर्ष झाली इथे आहे। नाही मग मी त्यांना शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे। आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आणि त्यानंतर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंड करणार की काय असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना छगन भुजबळांसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला। तसंच ते तुमच्या संपर्कात आहेत का असं विचारलं असता ठाकरेंनी दिलेल्या या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते। या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहा नाही राहणं हे त्यांचं योग्य आहे। अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती। तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे, त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू। बंडाचं निशाण फडकावण्याच्या तयारीमध्ये भुजबळ दिसत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला। तसंच महायुती सरकारमध्ये भुजबळांना अदृश्य शक्तीनं वाऱ्यावर सोडून दिलं असं म्हणत संजय राऊतांनी भुजबळांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला। छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत। मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली। भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला। जरांगे साहेबांच्या, मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असं तेव्हा स्पष्ट दिसत होतं। नाही इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलंय, हे आता मला साधारण हे माझं आकलन आहे। बरं, भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला, ते नाराज आहेत अशा बातम्या तर आपण पाहिल्याच आहे आणि पाहतो देखील आहोत। मात्र त्यांना मंत्रिपद का मिळालं नाही, त्यांच्यावरती काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे का, की त्यांची गेल्या काही काळातील भूमिका हे मंत्रिपदाच्या वाटेतील अडसर ठरलेली आहे, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर भुजबळांचं मंत्रिपद जाण्यामागची संभाव्य कारणं काय असू शकतात त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। पहिलं मुख्य कारण मराठा आरक्षणावरून भुजबळांची आक्रमक भूमिका। तर भुजबळांच्या आरक्षणावरील भूमिकेवरून पक्षाची चांगलीच अडचण झाल्याचं आपण पाहिलेलं होतं।
भुजबळांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी तरी देखील समीर भुजबळांनी केलेलं बंड त्यांना भोवलं का? तर छगन भुजबळांनी समीर भुजबळांना रसद पुरवल्याचा शिवसेनेनं आरोप केलेला होता. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी छगन भुजबळांची नाराजी आणि नाराजी नाट्याचा अंत कधी होणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यावेळेला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. भुजबळ समर्थक स्वतः ज्ञानेश्वर दराडे आपल्या सोबत आहेत आणि यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे देखील आपल्या सोबत आहे. रुपालीताई, एका बाजूला अजितदादा नॉट रिचेबल होणं, दुसरीकडे भुजबळांची जाहीरपणे असलेली नाराजी नाट्य कधीपर्यंत चालणार आणि भुजबळांना न्याय कधी मिळणार? रुपालीताई, सगळ्यात महत्वाचे छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे अभ्यासू, आक्रमक आणि ज्येष्ठ नेते आहेत. राहिला विषय की त्यांना या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेता नाही आली तर अजितदादा कुठेही नॉट रिचेबल नाहीयेत, हे लक्षात घ्या. छगन भुजबळ साहेब जे काही त्यांची नाराजी आहे ती त्यांनी पक्षातले जे काही त्यांचे सहकारी आहेत, कारण का तेच पक्षातले ज्येष्ठ आहेत, त्याच्याबरोबर माननीय अजितदादा आहेत, सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. जर भुजबळांवर किंवा ओबीसीवर अन्याय केला जातो हे जे काही विरोधक म्हणतायत, हे विरोधक आत्ताच्या या परिस्थितीवर आग लावण्याचं काम करतायत. छगन भुजबळ साहेबांच्या मुलाला विधान परिषदेमधल्याच काळामध्ये संधी देण्यात आली. तुम्ही जर आमचं मंत्रिमंडळ पदातील राष्ट्रवादीचे मंत्री बघितले तर धनंजय मुंडे साहेब ओबीसी, त्याच्यानंतर नाईक म्हणून आहेत ते बंजारा समाजाचे ओबीसी, मुश्रीफ साहेब आहेत हे मुस्लिम मधले अल्पसंख्याक, आदिती तटकरे आहेत त्या ओबीसी, असे प्रत्येक जण प्रत्येक जातीतले 10 मंत्रीपैकी जवळजवळ 4 ते 6 मंत्री ओबीसी दिलेले. त्याच्यामुळे विषय एवढाच आहे की छगन भुजबळ साहेबांना कोणताही रोष नाही. ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं त्यावेळी छगन भुजबळ साहेबांनी आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडली. त्यावेळी सुद्धा कुणीही पक्षातील अजितदादांनी किंवा इतर नेत्यांनी त्यांना थांबवलेलं नव्हतं, कारण का त्यांची ती भूमिका बरोबर आहे. मग रुपालीताई, म्हणूनच त्यांना असं बोलावंसं वाटतं का की मराठा आंदोलनाच्या वेळेला मनोज जरांगेंना अंगावरती घेतलं त्याचं हे बक्षीस आहे? शक्यता त्यांनी त्यांची सांगितली आहे. त्या आता नाराज आहेत. नाराजीमध्ये ते आरोप करत असतील तर त्यांना लोकशाहीने अधिकार आहे काही बोलायचं काही नाही, परंतु त्यांनाही माहितीये की जरांगे पाटलाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सर्वजण त्यांच्या सोबत उभे होते. अजितदादा सुद्धा होते त्यावेळी, ते प्रत्येक पक्षाच्या मीटिंग मध्ये सुद्धा येऊन बोलायचे. एवढाच विषय आहे की ओबीसी मध्ये इतर पण जाती आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. आता एवढाच विषय आहे की त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार. आता ते ज्येष्ठ असल्यामुळे ते नाराज झाले, पण त्यांची नाराजी सुद्धा एनसीपी ही दूर करेल, परंतु ते एवढे नाराज आहे की हे नाराज. बरं रुपालीताई, नाराजी दूर करण्याचे कुठलेही प्रयत्न सध्या वरवर तरी आपल्याला दिसत नाहीये. विकास लवांडे यांच्याकडे जाईल. विकास लवांडेजी, आज उद्विग्न होऊन ज्या वेळेला थेटपणे प्रतिक्रिया स्वतः भुजबळांनी दिली, एक वक्तव्य त्यांचं लक्षात ठेवावं लागेल, कसला वादा आणि कसला दादा, तर दुसरीकडे शरद पवार ऐकून घेत होते असंही वक्तव्य आम्हाला ऐकायला मिळालं. मग याचा अर्थ अजितदादा ऐकून घेत नाही? खर तर छगन भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले, एक सर्वात आताच्या विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा. ते पूर्वी शिवसेनेत होते. जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये आले पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस मंडल आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये प्रथमतः शरद पवार साहेबांनी लागू करण्याचा जेव्हा मुख्यमंत्री असताना 93-94 साली निर्णय घेतला, त्या काळामध्ये भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या या अनुषंगाने मंडल आयोगाचा फायदा ओबीसींना होते, महाराष्ट्रातल्या 346 जातींना फायदा होणार आहे आणि म्हणून त्या समर्थनार्थ, कारण त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने ओबीसीच्या त्या आरक्षणाला मंडल आयोगाला विरोध केलेला होता, म्हणून भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुढच्या काळामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक कायम पवार साहेबांनी दिलेली होती. ज्येष्ठ नेते म्हणून कायम त्यांना पवार साहेबांच्या शेजारी खुर्ची बसायला असायची. आता हे सगळं झाल्यानंतर आता जे काय हे झालं, पवार साहेबांना सोडून दिल्ली शहराच्या आशीर्वादाने जेव्हा राष्ट्रवादी पळवले गेली, पक्षाचं चिन्ह पळवलं गेलं, तेव्हा भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला अजितदादांच्या बरोबर. आणि नंतर ते येऊन म्हणाले होते, शरद पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत, विठ्ठला आमचं काय चुकलं असेल तर तुम्हाला आठवत असेल प्रसंग, चव्हाण सेंटरला भुजबळ साहेब गेले होते.
हे सगळं होत असताना आता भुजबळ साहेबांनी जरांगे पाटलांचा इथे उल्लेख झाला, तर जरांगे पाटलांना हँडल करत होते एकनाथ शिंदे आणि भुजबळांना हँडल करत होते फडणवीस आणि अजितदादा. इकडनं भुजबळांच्या मार्फत ओबीसीचं संघटन करायचं, तिकडं मराठ्यांचं संघटन मनोज जरांगेंच्या मार्फत करायचं, हे एकनाथ शिंदेच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे कधी ओबीसीच्या मुद्द्यावर कधी त्यांना भेटले नाहीत, ओबीसींना कधी काही त्यांनी चर्चा केली नाही. आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि अजित पवारांनी कधी मराठ्यांच्या बाबतीत मनोज जरांगेंशी कधी चर्चा केली नाही. त्यामुळे हे वाटून घेतलेली कामं होती. ओबीसी आणि मराठा वाद लावून या राज्यामध्ये कधी नव्हे एवढी जातीवाद त्या ठिकाणी पुढचे काही वर्ष तो पुसला जाणार नाही अशा पद्धतीचा जातीवाद वाढून ठेवला. आज भुजबळ साहेबांची जी काही उद्विग्नता आहे, जी काही नाराजी आहे, ती स्वाभाविक आहे. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना असं वाटलं होतं की पहिल्या नंबरला माझा शपथविधी होईल काल, असं त्यांना अपेक्षित असेल. पण मग रुपालीताई, माशी कुठे शिंकली आणि का त्यांना आता मंत्रिमंडळामध्ये समावेश नाही? त्याची कारण आहेत. अजितदादांनी त्यांना दाखवून दिलं. याचा अर्थ असा मी काढतोय की बाबा या पक्षाचा नेता मीच आहे. तुम्ही जरी सिनियर असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही माझी आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी ठरविल तेच होईल. हेच भुजबळ साहेबांच्या वक्तव्यातनं दिसून रुपालीताई की जे विलास लवांडे भाऊ जे आहेत, मंचाई गीत गाणं हे विरोधकांचं काम आहे, त्यांनी गात राहावं. तुम्ही आता छगन भुजबळ साहेबांनी मोठ्या साहेबांना भेटलो ते सांगताय. याच मोठ्या साहेबांनी छगन भुजबळांविषयी सुद्धा वक्तव्य केलेली होती. आता ती त्या वेळची राजकीय समीकरणं आहेत. मुळामध्ये त्यांना मंत्रीपद का देण्यात नाही आलं हे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येईल. का झालं, त्यांना कोणती जबाबदारी देण्यात येणार आहे हेही समोर येईल. परंतु आता त्या काळापासून ते आतापर्यंत मंडल केलं, आता तिथनं आपण फार पुढे आलेलो आहोत. ओबीसींवर अन्याय करणारे अजितदादा हे नेते नाहीत. हे विलास लवांडे यांनी आमच्या मंत्रिमंडळामध्ये जी आहेत लोक, मी फक्त नावं सांगते, आदिती तत्करी आदिवासी, हसन मुश्रीफ साहेब मुस्लिम समाज, या क्षणाला फक्त ओबीसी नेते इतकाच मुद्दा नसून ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांना डावललं जाणं आणि मी तुमच्या हातातली कठपुतली किंवा बाहुलं नाही असं सांगण्याची वेळ काय येते? विधान परिषद दिली नाही, छगन भुजबळ साहेबांच्या मुलाला जेव्हा परिषद दिली त्यावेळी हेच विरोधक म्हणत होते सगळं काही भुजबळांच्या घरातच देणार आहात का, दुसरं कोणी नाहीच आहे का. समीर भुजबळांना जेव्हा तिकीट देण्यात नाही आलं त्यांनी बंडखोरी केली, तरी सुद्धा ती लढत दादांनी जी काय महायुतीच्या याच्यामध्ये होती ती त्यांची लढत झाली. त्यामुळे विरोधक परिस्थितीचा फायदा घेऊन सोयीचं जे मत मानतात ते अत्यंत चुकीचं आहे. आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये भुजबळांचा सगळा चित्रपट त्यांच्या समोर असेल. बरं, ज्ञानेश्वर दराडे जे भुजबळ समर्थक आहेत ते बोलू इच्छित आहे. सर्व समर्थकांच्या आज भेटीगाठी स्वतः छगन भुजबळांनी घेतलेल्या होत्या. सर्व समर्थकांचं एकमतानं आता काय मत आहे, सोबत राहायचंय की नाही राहायचंय? क्योंकि जहां नहीं चैना वहां नहीं रहना, पुढे त्याचं आता काय होणार आहे? सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अगदी पक्षाचं चिन्ह जे काय आहे ते निश्चित करण्यापासून भुजबळ साहेबांनी योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सोबत विकासासाठी जेव्हा म्हणून आपण गेलो त्यावेळेस देखील भुजबळ साहेब त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर त्यावेळेस आले. आता ताईंनी खूप वेळा उल्लेख केला की भुजबळांच्या मुलाला म्हणण्यापेक्षा पंकज भुजबळ हे माजी आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामावरती त्यांना त्या ठिकाणी विधान परिषद देण्यात आलेली आहे. काहींनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिपद का दिलं नाही, माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिपद का दिलं नाही याचं एक यथोचित कारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने सांगावं की या कारणामुळे भुजबळांची नेमकी चूक काय झाली. 2.5 वर्ष या सरकारवरती आलेलं जरांगेंचं संकट छातीचा कोट करून भुजबळांनी आपल्या अंगावरती घेतलं. कुठल्या बाबतीत ज्ञानेश्वरजी काय अपेक्षित होतं हे सगळं केलं, सगळ्यांनी पाहिलं. अपेक्षा काय होत्या, ज्या अपेक्षा भंग झाल्यानंतर आज अजितदादांवर आग पाखड होती आहे. रुपालीताई मी आपल्याकडे महत्वाची गोष्ट अशी आहे की रुपालीताई म्हणाल्या की वेगवेगळ्या ओबीसी घटकांना वेगळ्या समाजाला मंत्रिपद पक्षाने दिलेलं आहे. मात्र परिस्थिती अशी आहे की भुजबळांच्या वैयक्तिक मंत्रिपदाचा हा प्रश्न नाही. जेव्हा ओबीसी घटकांची प्रश्न निर्माण झाले, जेव्हा त्यांच्या हक्कावरती गदा यायची परिस्थिती निर्माण झाली
तेव्हा महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला फक्त छगन भुजबळ साहेबांनी, आणि म्हणून आज ओबीसीला ओबीसीचा वाटा या मंत्रिपदामध्ये तो आम्हाला मिळत नाहीये, आणि म्हणून ओबीसी. बरं ज्ञानेश्वरजी, मी आपल्याकडे येण्याआधी विकास लवांडे मी आपल्याला विचारतो, ओबीसींना वाटा मिळत नाही की मंत्रिपदामध्ये वाटा मिळत नाहीये? ओबीसींचा आवाज भुजबळ साहेब आहेत, आणि भुजबळ साहेबांचा आवाज दाबण्याचं काम हे वारंवार झालेलं आहे. विकासजी, लोकसभेची उमेदवारी भुजबळ साहेबांना दिली गेली नाही. राज्यसभेवरती भुजबळ साहेबांना जायचं होतं तेव्हा पाठवण्यात आलं नाही. खरं तर आम्हाला. विकास लवांडेजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय, आवाज येतोय. विकासजी, ज्ञानेश्वर दराडेंचं म्हणणं आहे की ओबीसींचा वाटा की मग आता मंत्रिमंडळ विस्तारातला वाटा हा वादाचा मुद्दा आहे. नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात असेल, मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा महाराष्ट्रातनं अनेक जण त्यांना म्हणत होते, विशेषतः मराठा आंदोलक म्हणत होते, मंत्रिमंडळात त्याचे काही सहकारी म्हणत होते की तुम्ही राजीनामा द्या आणि मग आंदोलनात उतरा. आता रुपालीताई ठोंबरे यांनी जे सांगितली नावं ओबीसी मंत्रिमंडळातली, राष्ट्रवादीने कोणाकोणाला, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, ही जी काही नावं घेतली, ही लोक ओबीसीच्या आंदोलनात कधी दिसलेली नाहीत मला तरी. वर्षभरात ओबीसीच्या जिथे जिथे मेळावे झाले, जिथे जिथे आंदोलन झाली, तिथे आदिती तटकरे कधी भाषण करायला नव्हते, धनंजय मुंडे कधी कुठं भाषण करायला नव्हते. जी काही नावं त्यांनी 2-4 नावं घेतली ते कुणी नव्हते. छगन भुजबळ मात्र मनोज जरांगे पाटलांच्या टीका टिप्पण्या सहन करत होते. हे वास्तव महाराष्ट्राने बघितले. आता त्याच्यात योग्य काय अयोग्य काय त्या वादात मला जायचं नाहीये, परंतु आता जरांगे पाटलांचं पुन्हा आता जानेवारीमध्ये आंदोलन सुरू होणार आहे आणि कदाचित पुन्हा छगन भुजबळ साहेबांना आता लढावं लागेल अशी परिस्थिती पुढच्या 15 दिवसांनी आता दिसेल कदाचित जानेवारीमध्ये. रुपालीताई, मंत्रिमंडळामध्ये ज्या ओबीसी नेत्यांना जागा मिळालेली, वाटा मिळालेला, ते आता छातीचा कोट काढून लढणार की मग पुन्हा एकदा भुजबळ साहेब? मुळात लक्षात घ्या, भुजबळ साहेबांनी ओबीसी साठी लढा केला तो कोणीही नाकारत नाही. दराडे भाऊंना मला सांगायचंय की आपण जेव्हा ओबीसीचं बोलतो, ज्यावेळी छगन भुजबळ साहेब बोलत होते आम्ही उभे होतो त्यांच्या सोबत. हे त्यांना माहिती नसेल तर छगन भुजबळ साहेबांना त्यांनी विचारावं. आम्ही सुद्धा ओबीसीच्या लेखी होत. तुम्हाला फक्त छगन भुजबळ साहेबांच्या त्या मुलाला म्हणल्यावर राग येतो, तर तुम्ही त्या नेत्याला, अजितदादांना जोडे मारे आंदोलन करतात तेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा त्रास होतो. दराडे भाऊ, फक्त आंदोलन या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. एवढंच म्हणणं आहे, आपण जे म्हणतो की भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत, जे काही मंत्रीपद मिळालं नाही त्याच्या संदर्भात ज्येष्ठ नेता बसून बोलतील. ही आरेरावी आपण भुजबळ साहेबांना ज्येष्ठ नेते मानत आहात, आपण भुजबळ साहेबांना ज्येष्ठ म्हणत आहात, मग भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं कारण काय? आपण या ठिकाणी भूमिका मांडत असताना आपण मुद्द्यावरती बोलावं, आपण मुद्द्यावरती बोलावं अशी आमची विनंती आहे. भुजबळ साहेबांचं मंत्रिपद टाळण्याचं एक यथोचित कारण आपण महाराष्ट्राला सांगावं. महाराष्ट्राची जनता, ओबीसी समाज आज वेदना या ठिकाणी सहन करतोय. ओबीसी समाज आणि महाराष्ट्रातील भुजबळ समर्थक आम्ही आज वेदना सहन करत आहोत. आपण मंत्रिपद का दिलं नाही? आपण भुजबळ साहेबांना ज्येष्ठ म्हणतात, ओबीसीचे नेते म्हणतात, आपण मंत्रिपद का दिलं नाही? दराडेजी, मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. समर्थकांनी काय निर्णय दिलेला आणि भुजबळ त्यावरती काय करताना दिसतील? छगन भुजबळांचा निर्णय आता काय ठरलेला आहे? ते सोबत राहणार की वेगळा होण्याचा निर्णय घेणार? समर्थकांच्या गाठीभेटींमध्ये आजचा दिवस गेलेला, त्यानंतर न आलेली प्रतिक्रिया. ज्ञानेश्वरजी, आज नाशिक येथे भुजबळ फार्मवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले होते. साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की आपण शांततेच्या मार्गाने आपण जाऊया, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या असंस्कृत आंदोलनाचा प्रयोग आपण करूया नको, याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. येवल्यातील सर्व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. तेथील देखील कार्यकर्त्यांचं मत त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मात्र उद्या आम्ही समता परिषदेची राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील जे काही प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत यांच्या सोबत भुजबळ साहेब संवाद साधतील आणि त्या ठिकाणी आपली भूमिका ते मांडणार आहेत. आज या क्षणापर्यंत आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आम्ही आहोत. त्यामुळे ज्या काही आपण आरोप प्रत्यारोप करत आहोत ते जरा सुसंस्कृतपणाने करावे अशी माझी विनंती आहे. विकास लवांडे, मी आपल्याकडे थेट मुद्दा घेऊन येतो यावेळेला. विकास लवांडेजी, एक गोष्ट
की केंद्रीय तपास यंत्रणा जसं ईडी असेल किंवा इतर प्रकारचे जे आरोप करण्यात आलेले होते त्यावेळेला देखील छातीचा कोट कडून लढलेले होते स्वतः छगन भुजबळ. आज त्याच गोष्टीचा राग कुठेतरी मनात आहे आणि त्यामुळे आज हे पाऊल उचलावंसं वाटतंय का की आपल्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं? विकास लवांडे, चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं तर अजितदादांची तुम्हाला आठवत असेल आता 4 दिवसापूर्वी 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात, एकनाथराव शिंदे शपथविधी घेतात आणि 7 तारखेला म्हणजे एकच दिवस 6 डिसेंबरला सुट्टी असल्यामुळे जमलं नसेल त्यांना, तर 7 तारखेला लगेचच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अजितदादांच्या कुटुंबियांची एकंदरीत 1000 कोटीची जी काय प्रॉपर्टी अटॅच केलेली होती, त्याच्यावर इन्कम टॅक्सचा बोजा होता, ती मुक्त केली. आता भुजबळ साहेबांची सुद्धा प्रॉपर्टी त्याच्यामध्ये अडकलेली आहे. भुजबळ साहेब कुठलाही बंड करणार नाहीत. भुजबळ साहेब कसल्याही परिस्थितीत बाहेर पडू शकत नाहीत, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर आता ते एकाकी आहेत त्या पक्षामध्ये. त्यांचे काय तिथे सहकारी 5, 2, 4 आमदार त्यांचे सहकारी आहेत असं काही भानगड नाहीये. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जर ते तिथं असले तर त्यांना तिथंच राहावं लागेल. ते फार फार तर आवाज करतील, प्रतिक्रिया देतील, पण बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची आता हतबलता आहे, कारण त्यांचे एका बाजूला रुपालीताई कुठेतरी कात्रीत अडकलेल्या का भुजबळ साहेब, आणि त्यामुळे छगन भुजबळांना काय करावं हे यावेळेला कळत नाहीये. द्विधा मनस्थिती आहे कुठेतरी रुपालीताई? अजिबात नाही. छगन भुजबळ साहेबांना ती कायद्याने क्लीन चिट जी मिळाली आहे, कोर्टाने त्यांचा रिपोर्ट किंवा जो काही निकाल आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे ते कुठल्याही कात्रीत अडकलेले नाहीत. लवांडे भाऊ जे म्हणले की शपथ घेतल्यानंतर 2 दिवसांनी जे इन्कम टॅक्सची, तर लवांडे भाऊंना माझं सांगणं आहे, भाऊ जेव्हा एखादी केस होते, ही केस केव्हा झालेली आहे, त्याच्यानंतर त्याचे जे काय रिपोर्ट जातात कोर्टाला, जी काही पुरशीस जाते त्याच्यानुसार नेमकी ती तारीख उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आली आणि त्या प्रॉपर्ट्या ज्या सीज केल्या होत्या त्या प्रॉपर्टी रिटर्न मध्ये किंवा त्याच्यामध्ये कोणतंच तथ्य नसल्यामुळे इन्कम टॅक्सने त्या प्रॉपर्ट्या जे कोणी अक्यूज आहे त्यांना त्यांच्या दिलेल्या. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांचा जो विषय आहे, छगन भुजबळ साहेबांचा जो विषय आहे तो फक्त मंत्रीपद न दिल्याने जो नाराजीचा आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्याचाही तुम्हाला तुमच्या समोर येऊन त्याच्यातनं मार्ग निघालेला असेल. असं कोणतंही कात्रीत अडचणीत छगन भुजबळ साहेबही नाहीत आणि कोणताही प्रकार नाही. झालेली राजकीय कोंडी अवघा महाराष्ट्र यावेळेला पाहतोय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी देखील स्पष्ट होत आहे. बरं, फक्त जाता जाता एकेका वाक्यामध्ये मला प्रतिक्रिया हवी आहे. ज्ञानेश्वर दराडेजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो अगदी एका वाक्यात. भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदासाठीची ही नाराजी नाही. ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावणारा ओबीसीचा आवाज, त्याला न्याय मिळाला पाहिजे, विकास लवांडेची लढाई आहे. आणि मराठा अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सगळ्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने. किरीट सोमय्या या सगळ्यांनी आरोप केलेले होते. मग जर आता त्यांना क्लीन चिट मिळाली असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी जाहीरपणे या राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हणत होते, या सर्वांची आता माफी मागेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागतील का आता? कारण त्यांनी सुद्धा आरोप केला होता भोपाळच्या सभेत. बरोबर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तेव्हाच कळतील ज्यावेळेला मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला एखादा निर्णय घेतला जातो आणि छगन भुजबळांची नाराजी दूर होऊन त्यांना एखादी मोठी जबाबदारी दिली जाते का, राज्यपाल पदासंदर्भातही चर्चा असल्याचं दिसतंय. यावरती देखील न्यूज प्लॅनेटच्या टीमचं, लोकशाही मराठीच्या टीमचं अशाच प्रकारे लक्ष असेल. धन्यवाद रुपाली पाटील, ज्ञानेश्वर दराडे आणि विकास लवांडे, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.